आपण विचार केला तर आपण आपला 50-60 हजारांचा महागडा स्मार्टफोन चार्जिंगला लावतो हो. आणि अचानक बाहेर विजेच्या खांबावर काहीतरी गडबड होते. हो. आणि मागून येणाऱ्या विजेचा प्रवाह प्रचंड वाढतो. अगदी तेच. हं. मग अशा वेळी काय व्हायला हवं? आपला फोन जळून खाक व्हायला हवा, पण तसं होत नाही. बरोबर. तो एकदम सुरक्षित राहतो. कारण त्या छोट्याशा चार्जरमध्ये एक असा गुप्त सैनिक लपलेला असतो, जो स्वतःवर वार झेलतो. हो ना. आणि पुढच्या नाजूक उपकरणांना काही होऊ देत नाही. आजच्या या डीप डाईव्हमध्ये आपण त्याच सैनिकाची म्हणजेच झेनर डायोडची गोष्ट उलगडणार आहोत. नक्कीच. पण त्याआधी थोडी उजळणी करूया. हो. आपण आधीच्या सत्रांमध्ये पाहिलं होतं की रेक्टिफायर्स वापरून एसीचं डीसीमध्ये रूपांतर कसं करायचं आणि फिल्टर्स वापरून त्या लाटा कशा गुळगुळीत करायच्या. पण तिथे एक मोठी समस्या होती. हो, फिल्टर्स वापरले तरी ते व्होल्टेज पूर्णपणे स्थिर नसतं. त्यात अजूनही थोडी अस्थिरता असतेच. आता आपण आपल्या पहिल्या स्लाइडकडे वळूया. स्लाइड 1, नीड फॉर व्होल्टेज रेग्युलेशन म्हणजे व्होल्टेज नियमनाची आवश्यकता. इथे आकृतीत एक अस्थिर डीसी इनपुट लाट रेग्युलेटर ब्लॉकमधून जाते आणि बाहेर पडताना ती एकदम स्थिर डीसी आउटपुट बनते. पण ही अस्थिरता येते कुठून? याला दोन मुख्य कारणं आहेत. पहिलं म्हणजे मुख्य एसी इनपुटमध्ये होणारे चढउतार आणि दुसरं कारण म्हणजे लोडमध्ये होणारे बदल. अच्छा, म्हणजे आपण जेव्हा एखादं उपकरण चालू किंवा बंद करतो तेव्हा. अगदी बरोबर. तेव्हा करंटची मागणी अचानक बदलते. यामुळे व्होल्टेज खालीवर होऊ लागतं. म्हणजे हे एखाद्या पाण्याच्या पाईपलाईनसारखं आहे. एकाच वेळी अनेकांनी नळ चालू केले तर पाण्याचा दाब अचानक कमी होतो. तंतोतंत. आता जुन्या उपकरणांना याचा फारसा फरक पडत नव्हता. पण आजचे जे मायक्रो प्रोसेसर्स किंवा सेन्सर्स आहेत ते अत्यंत नाजूक असतात. त्यांना स्थिर डीसी व्होल्टेजचीच गरज असते, नाही का? हो, व्होल्टेज थोडे जरी वाढलं तरी हे कंपोनेंट्स जळून जाऊ शकतात. म्हणूनच आपल्याला व्होल्टेज रेग्युलेशनची गरज भासते. हा रेग्युलेटर ब्लॉक ते नको असलेले बदल शोषून घेतो. बरोबर. आता आपण पुढच्या स्लाइडकडे वळूया. स्लाइड 2, लोड रेग्युलेशन किंवा भार नियमन. इथे एक आकृती आहे एका तराजूची आणि एक सूत्र पण दिलंय. पर्सेंटेज लोड रेग्युलेशन बरोबर VNL वजा VFL भागिले VNL गुणिले 100. हे सूत्र कसं वाचायचं? हे सूत्र म्हणजे लोड रेग्युलेशनची टक्केवारी काढण्याची पद्धत आहे. इथे NL म्हणजे नो लोड आणि FL म्हणजे फुल लोड. नो लोड व्होल्टेजमधनं फुल लोड व्होल्टेज वजा करायचं. अच्छा, आणि त्याला पुन्हा नो लोड व्होल्टेजने भागून 100 ने गुणायचं. बरोबर. यामुळे आपल्याला कळतं की लोड बदलल्यावर व्होल्टेजमध्ये किती घसरण होते. उदाहरणार्थ, समजा लोड नसताना व्होल्टेज 12 व्होल्ट आहे आणि पूर्ण लोड दिल्यावर ते 11 व्होल्टवर आलं. तर ही तफावत साधारण 8.33% येते. बापरे, 8%! ही तफावत चालण्यासारखी आहे का? अजिबात नाही. एका उत्कृष्ट पॉवर सप्लायचं लोड रेग्युलेशन हे 0.1%पेक्षा कमी असावं लागतं. 0.1%? म्हणजे लोड कितीही बदलला तरी व्होल्टेज अगदी स्थिर राहायला हवा? अगदी तसंच. आणि हे साध्य करण्यासाठीच झेनर डायोडचा वापर होतो. आता आपण पुढच्या स्लाइडकडे वळूया. स्लाइड 3, इंट्रोडक्शन टू झेनर डायोड. इथे आपण झेनर डायोडचा परिचय पाहतोय. याचं चिन्ह बघितलं तर हे एका सामान्य डायोडसारखंच दिसतंय. पण कॅथोडच्या बाजूला असलेल्या उभ्या रेषेच्या दोन्ही बाजू वाकड्या आहेत. हो, ते त्याचं वैशिष्ट्य आहे. भौतिकदृष्ट्या तो काच, प्लास्टिक किंवा धातूच्या छोट्या डायोडसारखाच दिसतो, पण आतून तो खूप वेगळा असतो. वेगळा म्हणजे नक्की कसा? हा एक हेव्हली डोप्ड PN जंक्शन डायोड आहे. हेव्हिली डोप्ड म्हणजे त्यात जास्त प्रमाणात अशुद्धी मिसळलेली असते? अगदी बरोबर. सामान्य डायोडच्या विरुद्ध हा खास रिव्हर्स ब्रेकडाऊन क्षेत्रात सुरक्षितपणे काम करण्यासाठीच बनवला गेलाय. सामान्य डायोड तिथे जळून जातो. अरे छा, म्हणजे जो रिव्हर्स प्रवाह सामान्य डायोडला मारून टाकतो तोच याची ताकद आहे. आता आपण पुढच्या स्लाइडवर हे कसं काम करतं ते पाहूया. नक्कीच. स्लाइड 4, वर्किंग प्रिन्सिपल किंवा कार्यतत्व. इथे 2 सर्किट्स दाखवली आहेत. एक फॉरवर्ड बायस आणि दुसरं रिव्हर्स बायस, जिथे झीनर व्होल्टेज म्हणजे VZ दाखवला आहे. हो, जर याला फॉरवर्ड बायसमध्ये जोडलं तर हा अगदी सामान्य रेक्टिफायर डायोडसारखाच वागतो. म्हणजे प्रवाहाला सहज पुढे जाऊ देतो. त्यात काही वेगळं नाही. बरोबर.
खरी जादू रिव्हर्स बायसमध्ये आहे. जेव्हा आपण त्याला उलट्या दिशेने जोडतो तेव्हा तो एका विशिष्ट ब्रेकडाऊन व्होल्टेजपर्यंत प्रवाहाला पूर्णपणे अडवतो. म्हणजे तो एक भिंत उभी करतो. पण एकदा का ते झीनर व्होल्टेज गाठलं की काय होतं? तेव्हा तो अचानक वेगाने वहन करू लागतो. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सामान्य डायोडप्रमाणे तो पंक्चर किंवा खराब होत नाही. क्या बात आहे. तो त्यासाठीच डिझाईन केलेला असतो. आता पुढच्या स्लाइडकडे वळूया आणि यामागची यंत्रणा समजून घेऊया. हो, वळूया. स्लाइड 5, ब्रेकडाऊन मेकॅनिझम ॲव्हलांच इफेक्ट. इथे आकृतीत एका इलेक्ट्रॉनाची साखळी प्रक्रिया दिसतेय. एक इलेक्ट्रॉन दुसराला धडकतोय. हो, हिमालयात जसं हिमस्खलन होतं तसंच काहीसं इथे घडतं. उच्च व्होल्टेजमुळे क्रिस्टल रचनेतील इलेक्ट्रॉन्स त्यांच्या बंधनातून मुक्त होतात. आणि ते मुक्त झालेले इलेक्ट्रॉन्स प्रचंड वेगाने पळतात, बरोबर? अगदी बरोबर. ते इतरांना धडकतात आणि आणखी इलेक्ट्रॉन्स मुक्त करतात. एकातून 2, दुरातून 4 अशी साखळी सुरू होते. म्हणजे हिमस्खलनासारखी इलेक्ट्रॉन्सची फौज तयार होते. यामुळे प्रवाह खूप वेगाने वाढत असेल? हो, प्रवाह अत्यंत वेगाने वाढतो. पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे डायोडवरील व्होल्टेज मात्र पूर्णपणे स्थिर राहतं. बापरे, म्हणजे प्रवाह वाढूनही व्होल्टेज वाढत नाही? हे खरोखरच अद्भुत आहे. आपण पुढच्या स्लाइडवर याचा आलेख पाहूया. नक्कीच. स्लाइड 6, VI कॅरेक्टरिस्टिक्स. या आलेखात दिसतंय की फॉरवर्ड बायसमध्ये रेषा सामान्यपणे वर जाते, पण रिव्हर्समध्ये ती एका विशिष्ट बिंदूवर अचानक खाली वळते. हो, त्या बिंदूला आपण झीनर व्होल्टेज किंवा VZ म्हणतो. फॉरवर्ड क्षेत्रात सगळं सामान्य असतं. आणि रिव्हर्स क्षेत्रात सुरुवातीला गळती प्रवाह नगण्य असतो. अगदी बरोबर. पण VZ या बिंदूवर प्रवाह अचानक आणि वेगाने वाढतो. तरीही आलेख डावीकडे किंवा उजवीकडे सरकत नाही, म्हणजे व्होल्टेज स्थिर राहतं. तंतोतंत. प्रवाहात खूप मोठे बदल होऊनही व्होल्टेज VZ वर पूर्णपणे स्थिर राहणे हेच या डायोडचं मुख्य वैशिष्ट्य आहे. आता हे सगळं प्रत्यक्षात कसं वापरतात ते पुढच्या स्लाइडमध्ये पाहूया. स्लाइड 7, झीनर ॲज अ व्होल्टेज रेग्युलेटर. हो, इथे सर्किट डायग्राम आहे. यात सोर्स व्होल्टेज, झीनर डायोड आणि लोड हे एकमेकांना समांतर जोडलेले आहेत. हो, झीनर डायोडचा सर्वात मोठा उपयोग DC पॉवर सप्लाय स्थिर करण्यासाठी होतो. आणि रेग्युलेटर म्हणून काम करण्यासाठी 2 नियम आहेत. कोणते नियम? पहिला, तो नेहमी लोडच्या समांतर किंवा शंटमध्ये जोडला गेला पाहिजे. आणि दुसरा, तो नेहमी रिव्हर्स बायस स्थितीत असावा. जोडल्यामुळे लोडवरील व्होल्टेज हे स्थिर झेनर व्होल्टेज इतकंच राहतं. अगदी बरोबर. समांतर शाखांमधील व्होल्टेज नेहमी समान असतं. हा मूलभूत नियम इथे कामी येतो. एकदम सोपं लॉजिक आहे. आता पुढच्या स्लाइडमध्ये या शंट रेग्युलेटरची संकल्पना अधिक सखोलपणे समजून घेऊया. स्लाइड 8, द शंट रेग्युलेटर कन्सेप्ट. इथे आपण पाहू शकतो इथे एक सूत्र आहे, IT बरोबर IZ अधिक IL. आणि आकृतीत एक सिरीज रोधक पण दिसतोय. प्रवासाचे मार्ग दाखवलेत. हो, हा सिरीज रोधक किंवा RS अत्यंत आवश्यक असतो. इनपुट व्होल्टेजमधील बदल शोषून घेण्यासाठी तो लागतो. म्हणजे एकूण येणारा प्रवाह झेनर आणि लोडमध्ये विभागला जातो. बरोबर. जर इनपुट व्होल्टेज वाढलं तर झेनर अधिक प्रवाह स्वतःकडे घेतो, म्हणजे IZ वाढतो. अच्छा. आणि त्यामुळे लोडचा प्रवाह सुरक्षित राहतो. पण मग वाढलेल्या व्होल्टेजचं काय होतं? इथेच तो सिरीज रोधक काम करतो. त्याच्यावर अधिक व्होल्टेज ड्रॉप होतो. हे एका प्रेशर रिलीफ व्हॉल्व्ह सारखं काम करतं. आउटपुट व्होल्टेज सुरक्षितपणे स्थिर राहतं. म्हणजे जो अतिरिक्त शॉक येतो तो हा रोधक अंगावर घेतो. खूपच हुशार रचना आहे. पुढच्या स्लाइडवर आपण याचे फायदे आणि मर्यादा पाहूया. स्लाइड 9, ॲडव्हान्टेजेस अँड लिमिटेशन्स. इथे आपण पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चिन्हे बघू शकतो. हो, फायदे तर आपण पाहिलेच. परिपथ रचना खूप सोपी आणि विश्वासार्ह आहे. हो, आणि सर्किटला ब्रेकडाऊन स्थितीतून सुरक्षितपणे बाहेर आणणंही सोपं असतं. पण याच्या काही मर्यादाही आहेत. मर्यादा कोणत्या? पहिली मर्यादा म्हणजे तो जळून खाक होऊ नये म्हणून त्याच्या वॉटेज क्षमतेत म्हणजे पॉवर रेटिंगमध्येच वापरणं बंधनकारक आहे. म्हणजे जर प्रवाहाने मर्यादा ओलांडली तर तो जळून जाऊ शकतो. नक्कीच. आणि दुसरी गोष्ट म्हणजे नुकसान टाळण्यासाठी अचूक मोजलेला सिरीज रोधक जोडणे अत्यंत आवश्यक असते. म्हणजे कोणता पण रोधक लावून चालणार नाही. आता आपण पुढच्या स्लाइडकडे वळूया आणि याचे उपयोग पाहूया. स्लाइड 10, ॲप्लिकेशन्स ऑफ झीनर डायोड. इथे 4 आयकॉन्स आहेत. हो, प्लॅग, ढाल, टार्गेट आणि वेव्हफॉर्म. हे काय दर्शवतात? हे त्याचे 4 मुख्य उपयोग आहेत. पहिला म्हणजे व्होल्टेज रेग्युलेटर, DC पॉवर सप्लायमध्ये आउटपुट स्थिर करण्यासाठी. आणि दुसरी ढाल म्हणजे मीटर संरक्षण. बरोबर,
मल्टीमीटर सारख्या उपकरणांना ओव्हर व्होल्टेजपासून वाचवण्यासाठी. तिसरा उपयोग आहे संदर्भ किंवा रेफरन्स व्होल्टेज म्हणून. म्हणजे इतर परिपथांसाठी निश्चित व्होल्टेज मानक प्रदान करण्यासाठी. आणि चौथा, वेव्हफॉर्म शेपिंग. क्लिपिंग आणि क्लॅम्पिंग सर्किट्समध्ये लाटांना आकार देण्यासाठी याचा वापर होतो. म्हणजे हा खरोखरच अष्टपैलू आहे. आता पुढच्या स्लाइडवर आपण याची वैशिष्ट्य किंवा स्पेसिफिकेशन्स पाहूया. स्लाइड 11, झीनर स्पेसिफिकेशन्स. एका इंजिनिअरच्या दृष्टिकोनातून हे खूप महत्वाचं आहे. हो, इथे VZ, टॉलरन्स, IZ मॅक्स आणि PZ अशी नावं आहेत. यांचा अर्थ काय? VZ म्हणजे नाममात्र झीनर व्होल्टेज, जिथे वहन सुरू होतं. आणि टॉलरन्स म्हणजे? टॉलरन्स म्हणजे VZच्या मूल्यात अनुमत असलेली टक्केवारीतील तफावत, जसं की ±5%. अच्छा. आणि IZ मॅक्स म्हणजे तो जास्तीत जास्त किती प्रवाह सुरक्षितपणे हाताळू शकतो? अगदी बरोबर. रिव्हर्स स्थितीत सर्वोच्च प्रवाह. आणि शेवटचं म्हणजे PZ किंवा कमाल शक्ती अपाकरण, म्हणजे जळून न जाता डायोड किती कमाल शक्ती सहन करू शकतो. खूपच सोप्या भाषेत सांगितलं. आता आपण पुढच्या स्लाइडवर झेनर आणि रेक्टिफायर डायोडमधील महायुद्धाची तुलना करूया. स्लाइड 12, झेनर वर्सेस रेक्टिफायर डायोड. या टेबलमध्ये दोघांची तुलना केली आहे. डोपिंगच्या बाबतीत झेनर जास्त अपमिश्रित असतो, तर रेक्टिफायर सामान्य. हो, बायस स्थिती बघितली तर झेनर नेहमी रिव्हर्स बायसमध्ये वापरतात आणि रेक्टिफायर फॉरवर्ड बायसमध्ये. आणि ब्रेकडाऊन क्षेत्रात झेनर सुरक्षितपणे काम करतो, तर रेक्टिफायर खराब होतो, हे तर आपण पाहिलंच. आणि सगळ्यात महत्त्वाचा फरक म्हणजे ब्रेकडाऊन व्होल्टेज. झेनरचं व्होल्टेज जाणीवपूर्वक खूप कमी असते, साधारण 3 ते 18 व्होल्ट. आणि रेक्टिफायरचे जास्त असते, किमान 50 व्होल्टच्या पुढे. बरोबर, जेणेकरून तो सहजासहजी चुकूनही ब्रेकडाऊन स्थितीत जाऊ नये. हां, झाला झेनर डायोड. पण आता पुढच्या स्लाइडवर एक नवीनच डायोड दिसतोय. स्लाइड 13, इंट्रोडक्शन टू वरॅक्टर डायोड. याचं चिन्ह बघूनच तुम्हाला आश्चर्य वाटेल. हो ना, डायोडच्या पुढे कपॅसिटरचं चिन्ह जोडलेलं आहे. हा एक अतिशय विशेष मायक्रोवेव्ह सॉलिड स्टेट डायोड आहे. याला वॅरिकॅप असंही म्हणतात. वॅरिकॅप म्हणजे हा कपॅसिटर म्हणून काम करतो? अगदी बरोबर. हा एक व्हेरिएबल कपॅसिटर म्हणून वापरला जातो. लागू केलेल्या व्होल्टेजवर नियंत्रण ठेवून हा स्वतःची धारिता किंवा कपॅसिटन्स बदलू शकतो. बापरे, डायोड आणि कपॅसिटर एकत्र, हे कसं शक्य आहे? आपण पुढच्या स्लाइडवर याचं कार्य बघूया. स्लाइड 14, वर्किंग प्रिन्सिपल ऑफ वरॅक्टर. इथे आकृतीमध्ये P आणि N क्षेत्र आहेत आणि त्यांच्यामध्ये एक डिप्लिशन रिजन आहे. हो, कपॅसिटर कसा बनतो? 2 चालक प्लेट्स आणि त्यांच्यामध्ये एक विसंवाहक. अच्छा, म्हणजे P आणि N क्षेत्र प्लेट्स सारखे काम करतात. तंतोतंत. आणि त्यांच्यामधील डिप्लिशन रिजन विसंवाहक किंवा डायलेक्ट्रिक म्हणून काम करतं. हा डायोड नेहमी रिव्हर्स बायस मोडमध्ये चालवला जातो. आणि रिव्हर्स व्होल्टेज वाढवल्यावर काय होतं? भौतिकशास्त्राचा सुवर्ण नियम असा आहे की रिव्हर्स व्होल्टेज वाढवल्यास अवक्षय क्षेत्र म्हणजे डिप्लिशन रिजन वाढतं. म्हणजे प्लेट्समधील अंतर वाढतं आणि अंतर वाढलं की कॅपॅसिटन्स कमी होतो. अगदी अचूक. म्हणजे फक्त व्होल्टेज बदलून आपण कॅपॅसिटन्स बदलू शकतो. हे खूपच कल्पक आहे. आता आपण आपल्या शेवटच्या स्लाइडकडे वळूया, जिथे याचे उपयोग दिले आहेत. स्लाइड 15, ॲप्लिकेशन्स ऑफ वॅरेक्टर डायोड. या स्लाइडवर VCO, RF फिल्टर्स, मॉड्युलेशन आणि LC सर्किट्स अशी यादी आहे. हो, व्होल्टेज कंट्रोल्ड ऑसिलेटर्स किंवा VCO मध्ये हा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. मोबाईल आणि टीव्हीमध्ये याचा वापर होतो. आणि RF फिल्टर्स येणाऱ्या रेडिओ फ्रिक्वेन्सीला अचूक ट्यून करण्यासाठी. तसेच फ्रिक्वेन्सी मॉड्युलेटर्स आणि फेज शिफ्टर्स म्हणूनही याचा वापर होतो. म्हणजे त्या जुन्या मेकॅनिकल कॅपॅसिटर्सची जागा याने घेतली. अगदी बरोबर. LC टँक सर्किट्समध्ये याच्या वापरामुळे उपकरणं अत्यंत लहान आणि अचूक बनवता आली. म्हणजे एका छोट्याशा घटकाने मोठी क्रांती घडवली. तर आजच्या या डीप डाईव्हचा आपण एक सोपा आढावा घेऊया. आपण संपूर्ण लेक्चरमध्ये पाहिलं की कसे रेक्टिफायर्स आणि फिल्टर्सवरून आपण झेनर डायोडकडे आलो. हो, जो ॲव्हलान्स इफेक्टच्या मदतीने व्होल्टेजला अचूकपणे स्थिर ठेवतो. आणि शेवटी आपण वेरेक डायोड पाहिला, जो व्होल्टेजच्या मदतीने आपली धारिता बदलून रेडिओ आणि कम्युनिकेशन्समध्ये क्रांती घडवतो. खरंच, हे घटक इलेक्ट्रॉनिक्सच्या जगात अत्यंत मोलाची कामगिरी बजावतात. जाता जाता मला श्रोत्यांसाठी एक विचार करायला लावणारा प्रश्न उपस्थित करायचा आहे. विचार करा, इलेक्ट्रॉनिक्सच्या सुरुवातीच्या काळात रिव्हर्स ब्रेकडाऊन हा एक मोठा दोष मानला जायचा. हो, ज्यामुळे उपकरणे जळून जायची. आधुनिक तंत्रज्ञानाचा पाया रचला. म्हणजे दोषालाच ताकद बनवलं.
नक्कीच. तेव्हा निसर्गातील असे आणखी कोणते दोष असतील ज्यांना समजून घेतल्यावर ते भविष्यातील महान शोध बनू शकतील? विचार करत रहा. भेटूया पुढच्या सत्रात. आपण विचार